शिरपूर शहर पोलिसांची 24 तासात दमदार कारवाई। ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 2,96,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। शिरपूर शहरात दिनांक 13 जुलै रोजी एका शिक्षकाचे अपहरण करून त्याच्याकडून QR कोडद्वारे 3 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याच्या घटनेला शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात यशस्वी वळण दिले आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवली। या कारवाईत पोलिसांनी पवन हटकर वय 22 वर्ष आणि वैभव सूर्यवंशी वय 25 वर्ष दोघंही राहणार शिरपूर यांना अटक केली आहे। तर या गुन्ह्यातील बंटी उर्फ हर्षल बोरसे हा आरोपी फरार आहे। पोलिसांनी आरोपीकडून 500 रुपयांचे 577 नोटा म्हणजे 2,88,500 रुपये, 100 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे 3,000 रुपये आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 2,96,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या पथकात पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश भांड, पोलीस अंमलदार रवींद्र अखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद अखडमल, भटू साळुंके, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, प्रशांत पवार, सोमा ठाकरे आणि निलेश चौधरी यांचा समावेश होता। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 140 पोटकलम 2-3, 309 पोटकलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव, शिरपूर।